नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आहे धनतेरस आणि अगोदर आम्ही जेवणाची तयारी करत आहोत. मुलं बोलले की पनीरची भाजी आणि चपाती बनव मम्मी, म्हणून मी हे पनीर बनवण्याची तयारी करत आहे. पनीर बनवल्यानंतर दिवाळी बनवायची आहे. दिवाळी मी अजून काहीही बनवलेली नाही आहे, तर बघूया आज काय काय बनतं आहे काय नाही बनत आपण पाहूया. हे आता मी पनीर बनवण्यासाठी वाटण तयार करत आहे. हे रेडीमेड लाडू आणलेले आहेत, ते मुलं खात आहेत पप्पांनी. आता पनीर फ्राय करून घेत आहे मी. छोटे छोटे त्याचे काप केलेले आहेत मी आणि हे मसाला सगळा वाटून घेत आहे मुलगा माझा. हे बघा, हे झाली पनीरची भाजी तयार. मस्त मसाला तळून पनीर टिक्यासारखी अशी भाजी बनवत आहे मी. तुम्ही कशी बनवता पनीरची भाजी तेही मला कमेंट करून सांगा. मी अशी बनवते, याच्यात एवढं काही मी घालत नाही, एकदम सिंपल पद्धतीने बनवते. हे माझी बघा, माझी हे पनीरची भाजी अशी तयार झाली आणि वरून थोडंसं बटर टाकते, छान लागतं म्हणून. चपाती आणि पनीरची भाजी आता मुलांना जेवायला देत आहे मी. मुलं जेवून घेतात, मग जेवण झाल्यानंतर मग दिवाळी बनवायला चालू करायची आहे. हे बघा, माझा मुलगा खाऊन बघतो कशी झाली भाजी. अगोदर जेवण केलं ना मग कामं पण पटापट होतात दुसरी घरातली. आता हे बघा, चकली आम्ही चकलीपासून पहिल्यांदा सुरुवात केलेली आहे. मुलगा गोल गोल चकली करून देतो आहे आणि आता मी फ्राय करून घेणार आहे. माझं किचन छोटंसं आहे म्हणून हॉलमध्ये बसून तो इकडे चकली गोल गोल करत आहे आणि मी किचनमध्ये फ्राय करून घेत आहे. हे बघा, हे किचन वगैरे आवरून घेतलं. आता आम्ही जेवण बनवलेलं आहे. चकल्या तळत आहे मी. एक एक बनवायचं आहे आज. छान गोलगोल करतो आहे ना माझा मुलगा चकल्या, तेही मला सांगा. आणि नंतरनी शंकरपाळ्याची आम्ही तयारी करतो आहे. पीठ मळून ठेवलेले होते मी. हे बघा, मुलगी माझी एक 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 लावत आहे प्लेटीमध्ये. आज एका दिवसात सर्व काही करायचं आहे आणि नंतर संध्याकाळी धनतेरस पूजेची तयारी पण करायची आहे पटापट स्वयंपाक करून. काही कारणामुळे मी राशन लवकर भरलं नव्हतं म्हणून लेट दिवाळी बनवत आहे. हे आमच्या शंकरपाळ्या अशा छोट्या छोट्या कापलेल्या आहेत मी, खूप मोठ्या नाही. हे एक 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 माझ्या मुलीने ताटलीमध्ये लावलेलं आहे. आता हे शंकरपाळ्या फ्राय करून परत दुसरी तयारी करायची आहे. हे मी चाकूनच कापत असते. आता हे मी शंकरपाळ्या फ्राय करून घेत आहे. चकल्या फ्राय झालेल्या आहेत, शंकरपाळ्या फ्राय करून घेत आहे. तुम्ही कशा करता शंकरपाळ्या तेही मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या कशा बनल्या चकल्या व शंकरपाळ्या तेही मला सांगा. दिवाळी म्हणले की सगळ्याच्या घरी गोडधोड बनतच राहतं. आता हे करंज्याचं मी बाकर करत आहे. आता करंज्या पण आजच करायच्या आहेत. मी नुसतं खोबऱ्याच्या करंज्या करत राहते, रवा वगैरे नाही टाकत. तुम्ही कशाच्या करता तेही मला सांगा. ही पेटी साखर टाकलेली आहे मी खोबऱ्यामध्ये. साठ्याच्या करंज्याच आमच्या घरात आवडतात, रव्याच्या खात नाहीत म्हणून नुसतं खोबऱ्याच्या मी करंज्या बनवत राहते. हे नवीन ट्रेंड निघालेलं करून पाहते मी. म्हणलं बघावं करंजी बनते का नाही. 4-5 करंजी एकाच वेळेस एक लाटी लाटून, तर बघूया आपलं बनते का नाही करंजी, म्हणून मी करून पाहते. हे इंस्टावर फेसबुकवर खूप चाललं आहे ट्रेंड नवीन. एका वेळेसच सगळ्या 4-5 करंज्या तयार करायच्या. हे बघा, हे माझ्या छोट्या छोट्या बनतात, पण छोट्या छोट्या बनतात. अशा आपल्या एक एक लाटून लाटी केलेली ते मोठ्या मोठ्या छान बनतात करंज्या, पण हे छोटे छोटे बनतात. हे बघा, हे अशा मी कट करून काढल्या सगळ्या आणि ती मधली तर खूप छोटीशी करंजी बनली. बस 6 करंज्या बनल्या. हे आता करंज्या पण मी फ्राय करून घेत आहे. आता हे असं सर्व करता करता मला संध्याकाळचे 8 वाजलेले आहेत. हे करंज्या वगैरे सर्व फ्राय करता करता आणि याच्यानंतर मी पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक. आता हे धनतेरस पूजेची आम्ही तयारी केली. पूजा मांडली, वरतीच मांडली मी कपाटावरती. माझं देवघर आहे तिथेच. हे परडी आहे माझी बाजूला आणि तिथेच छोटीशी मी पूजा मांडलेली आहे धनतेरसची.
तयारी करून. मग नंतरनी आम्ही चिवड्याची पण तयारी करून घेतली. धनतेरसची पूजा झाल्यानंतरनी चिवड्याला कांदा झटपट लांब लांब कापायचा राहिला ना, असं छिलून घ्यायचं, मधून कट करायचं आणि आपले चिप्स करायची खिसणी आहे ना त्याच्याने खूप छान लांब कांदा कापला जातो. आणि इकडं आमचं शेंगदाणे वगैरे तळण्याची तयारी चालू होती. माझे मिस्टर मला मदत करू लागतात चिवडा वगैरे बनवण्यासाठी. ते हे शेंगदाणे भाजून घेत होते. मी मुरमुळे चाळून साफ करून घेत होते. त्याच्यामध्ये शेव वगैरे सर्व मिक्स करत होती. चिवड्यामध्ये मला भरपूर शेव लागतो, तर चिवडा खावासा वाटतो असं भेळसारखं. हे सर्व भाजून झालं. शेंगदाणे, खोबरं, कांदा. काही मी जास्त मसाले वगैरे नाही वापरत. चिवड्याला चिवडा मसाला वगैरे नाही वापरत. आपलं साधं सरळ घरचं जे आहे तेच वापरून मी करत राहते, कारण मी मसाले जास्ती नाही वापरत. आणि हे चिवड्यामध्ये सर्व मिक्स करायचं आहे. तर एक मोठा टोप नव्हता म्हणून 3 ह्याच्यामध्ये मी थोडं घेतलं मुरमुरे. जास्ती होते मुरमुरे, 1.5 किलो मुरमुरे होते. आणि त्याच्यामध्ये 1.5 किलो शेव होता, फरसन बराबर. म्हणून मग मी ते एकामध्ये नाही बसलं, मोठा टोप नाही आहे माझ्याकडे, म्हणून एक छोट्या टोपमध्ये टाकून मी हलवून घेत होते सर्व मसाला वगैरे सर्व. आणि हे मी दारामध्ये छोटीशी रांगोळी काढली. आमची गॅलरी खूप छोटी आहे, मुलं पायाने मोडतात म्हणून छोटीशी काढली. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.